गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे जवळपास लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या तेव्हापासून आपण राज्यात वोट चोरी, ईव्हीएम घोटाळा आणि अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर आणि थेट केंद्र सरकारवर आरोप होत असल्याचं पाहतोय। या सगळ्या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळे मोर्चे, सभा, आंदोलनं सुद्धा केली। या सगळ्या दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सतत वोट चोरीच्या मुद्द्यावरून आरोप करत निवडणूक आयोगाला सतत धारेवर धरण्याचा सुद्धा प्रयत्न केला। पण दुसरीकडे भाजप किंवा एकूण सर्व सत्ताधारी पक्ष यांनी मात्र वारंवार राहुल गांधींकडून होत असलेल्या आरोपांना केराची टोपली दाखवल्याचं दिसलं। अशा 4 नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित अशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आणि त्याच्या तारखा सुद्धा जाहीर केल्या। 2 डिसेंबरला राज्यात नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि 3 डिसेंबरला त्याचा निकाल जाहीर होणार आहे। या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी केली आहे असं जरी बोललं जात असलं तरी सुद्धा स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहता वेगळंच चित्र दिसून येत आहे। त्यामुळे या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून कशी तयारी सुरू आहे किंवा कोणकोणते नेते आतापर्यंत आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत, सगळं काही जाणून घेऊयात आजच्या नंबर गेम मधून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स। खरं तर मागे सांगितल्याप्रमाणे विरोधी पक्षांनी म्हणजेच महाविकास आघाडीने महायुतीवर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक आरोप केले होते। या सगळ्या दरम्यान महाविकास आघाडीकडून मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा देखील आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यासोबत इतरही विरोधी पक्षाचे नेते सहभागी झालेले। याशिवाय सुद्धा मोर्चा न काढता महाविकास आघाडीने वारंवार सत्ताधाऱ्यांना टार्गेट केल्याचं आपण पाहिलं। मात्र ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या काळात किंवा प्रचाराच्या दरम्यान ही नेते मंडळी आपल्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याचं कुठंच पाहायला मिळत नाहीये। हे म्हणण्यामागचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेल्या प्रचार सभा किंवा रॅलीमध्ये महायुतीतील पक्षांकडून म्हणजेच भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल, या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपल्या उमेदवारांसाठी प्रचार सभांचा धडाका लावल्याचे पाहायला मिळतंय। पण हेच चित्र महाविकास आघाडीच्या बाबतीत पाहायचं म्हटलं तर महाविकास आघाडीकडून मात्र म्हणावा तसा पाठिंबा आपल्या उमेदवारांना दिला जात नाहीये। उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभांचा शुभारंभ झाल्यापासून आतापर्यंत डहाणू, अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, शहादा, चिखली, भुसावळ अशा 8 प्रचार सभा घेत आपल्या उमेदवारांना पाठिंबा दिलाय। तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा भाजप उमेदवारांसाठी डहाणू, वेंगुर्ला, सावंतवाडी या 3 नगर परिषदांसाठी प्रचार सभा घेतल्या। तर महायुतीतल्याच राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा आतापर्यंत 9 प्रचार सभा घेतल्यात। अकोला, बीड, अंबाजोगाई, कंधार, जिंतूर, नळदुर्ग, औसा, परतूर, बारामती या ठिकाणी जात दादांनी देखील आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी शड्डू ठोकलाय। पुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं चित्र पाहायचं तर अनेक ठिकाणी भाजपकडून शिंदेच्या विरोधात फिल्डिंग लावल्याचं दिसतंय। आता यामागे प्रत्येक नगर परिषदेत भाजपची स्वतःची अशी एक रणनीती ठरली असून त्यानुसार त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे। मात्र असं असताना सुद्धा उपमुख्यमंत्री शिंदे मात्र पायावर रोवून आपल्या उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे असताना दिसतायत। कारण एकनाथ शिंदेंनी प्रचार सभांचा धडाका लावत एक प्रकारे मित्र पक्षांचं रेकॉर्डच मोडल्याचं दिसतंय। शिंदेंनी वरोरा, भद्रावती, उमरेड, पवनी, गोंदिया, श्रीरामपूर, जामखेड, सिन्नर, मनमाड, नांदगाव, सटाणा, पिंपळनेर, हातकणंगले, फुरसुंगी, सांगोला, मोहोळ, अक्कलकोट, वाडा, जव्हार, डहाणू या 20 नगर परिषदांमध्ये आपल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी प्रचार सभा घेतल्या। आता शिंदेच्या या प्रचार सभांच्या आकड्यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसून येते, ती म्हणजे कोणी कितीही आपल्या विरोधात कुरघोडीचं राजकारण केलं तरी एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षातील लोकांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत आणि एक प्रकारे आपल्या उमेदवारांना बळ देण्यासाठी आपल्याकडे असणारी राजकीय ताकद, आर्थिक ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत। एकीकडे महायुतीचा अशा प्रकारे प्रचार सभांचा धुरळा सुरू असताना महाविकास आघाडी मात्र शांत असल्याचं पाहायला मिळते।
लोकसभा विधानसभा निवडणुकांवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दिवसाला 5 ते 6 सभा घेत असल्याचं आपण पाहिलंय. खरं तर शरद पवारांचं वय लक्षात घेता त्यांनी एवढ्या सभा घेणं ही एक महत्त्वपूर्ण बाब मानली जात होती. पण आता पवारांच्या आरोग्याचा विचार करता स्वतः शरद पवार हे मैदानात उतरलेले दिसत नाहीयेत. पण तरी सुद्धा त्यांच्या पक्षाकडून अनेक नेते आहेत जे आपल्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घ्यायला नक्कीच मैदानात उतरू शकतात. पण आता कोणीच सभा घेतली नाही असं आहे का? तर नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपल्या उमेदवारांसाठी सातारा आणि जामखेड या 2 ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. त्यानंतर रोहित पवार यांनी केवळ जामखेडमध्ये प्रचार सभा घेतली. तसंच सुप्रिया सुळेंनी नगरखेडमध्ये एक प्रचार सभा घेतली. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आष्टा, उरण, ईश्वरपूर या 3 ठिकाणी प्रचार सभा घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बद्दल पाहायचं तर पक्षाकडून उमेदवाराच्या प्रचारासाठी हे 4 नेते फक्त प्रचारात उतरलेत आणि केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच प्रचार सभा नेत्यांकडून घेण्यात आल्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे राहुल गांधी सतत मतचोरीचा घोटाळा, एकूणच सरकारकडून सुरू असलेल्या कारभारावर आरोप करत असतात, प्रश्न उपस्थित करत असतात, त्यांच्या काँग्रेस पक्षाचे फक्त प्रदेशाध्यक्ष म्हणजेच हर्षवर्धन सपकाळ हे प्रचारासाठी दौरे करताना पाहायला मिळत आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी चिखली, खामगाव, भोकरदन, किनवट, परतूर, पाथरी, सेलू, वसमत, बीड, बाळापूर, पैठण, फुलंब्री, अकोट, अंजनगाव, सुरजी, मेहकर अशा 15 ठिकाणी जात आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. आता कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्यांनी कुठे कुठे जाऊन किती सभा घेतल्या हे सांगण्यामागचं कारण असं आहे की जेव्हा शिवसेनेमध्ये बंड झालं आणि त्यानंतर महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून महाविकास आघाडीला कशी उतरते कळा लागलीये हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. गेल्या 2 ते 3 वर्षात हे अगदी स्पष्टपणे दिसून आलंय. मात्र तरी सुद्धा आपल्या पक्षाला कसं मजबूत करता येईल, पक्ष संघटना कशी मजबूत करता येईल, स्थानिक पातळीवरती नव्या आणि तरुण कार्यकर्त्यांची फळी कशी तयार करता येईल याकडे लक्ष देण्याऐवजी महाविकास आघाडीचे अनेक नेते केवळ महायुतीतील पक्षांवर किंबहुना सत्ताधाऱ्यांवरती सतत आरोप करताना पाहायला मिळतात. या उलट जे एकनाथ शिंदे शिवसेनेत बंड करून सत्तेत सहभागी झाले त्या एकनाथ शिंदे यांच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कशा प्रकारचं राजकारण केलं जातंय हेही एकीकडे आपल्याला दिसतंय. मात्र तरी सुद्धा शिंदे हे मात्र पक्ष संघटनेच्या कामात अधिक लक्ष देत असल्याचं वारंवार दिसतंय. आपल्या पक्षासोबत कितीही कुरघोड्या झाल्या तरी सुद्धा आपण आपल्या नेत्यांसोबत किंवा आपल्या कार्यकर्त्यांसोबत ठामपणे उभे राहिलो तरच आपल्या पक्षाचे कार्यकर्ते हे व्यवस्थित पक्षांमध्ये टिकून राहतील हे शिंदेंनी कदाचित ओळखलं असावं आणि त्या दृष्टीने ते कामाला सुद्धा लागल्याचं निवडणुकांमधून स्पष्टपणे दिसून येत आहे. खरं तर कोणी कोणाच्या विरोधात बोलायचं, तसंच सत्ताधाऱ्यांवर कोणी आरोप करायचे किंवा काय आरोप करायचे हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र या सगळ्यामध्ये आपण आपल्याच पक्षाचं किंवा आपल्याच कार्यकर्त्यांचं नुकसान करतोय का याचा सुद्धा नेत्यांनी विचार करणं हे तितकंच महत्वाचं आहे. पण एवढी सगळी चर्चा करताना प्रचारासाठी सभाच घेतल्या पाहिजे असं काही आहे का असाही प्रश्न विचारला जातोय. पण भारतीय राजकारणाचा पोत पाहिला तर त्यामध्ये सभांच्या माध्यमातून मतदारांशी प्रत्यक्ष संवाद हेच प्रचाराचं प्रमुख माध्यम राहिलंय. तंत्रज्ञानाच्या काळात आतापर्यंत प्रचार आणि सभांपेक्षा सोशल मीडिया प्रचारावर भर असला तरी लोकांची नस ओळखण्यासाठी अजूनही सभा हे प्रभावी माध्यम समजलं जातं. असं म्हणतात की भाषण करणाऱ्या नेत्याला सभेसाठी समोर बसलेल्या जनतेच्या डोळ्यात पाहून निवडणुकीचा कल हा कळत असतो. पण आता जर नेते सभाच घेत नसतील किंवा प्रत्यक्ष लोकांमध्ये जातच नसतील तर त्यांना जनतेचा कल कसा कळणार असा सुद्धा प्रश्न आहे. आणि लोकांमध्ये न गेल्यामुळेच वोट चोरी, SIR किंवा त्यासारखे मुद्दे नेत्यांकडून उपस्थित केले जातात ज्याचा फार मोठ्या प्रमाणात मतदारांवर प्रभाव पडत नाही हे बिहारच्या निवडणुकीत सुद्धा दिसून आले. बाकी तुम्हाला काय वाटतं? सत्ताधाऱ्यांवर सतत आरोप करण्याच्या नादात महाविकास आघाडी ही स्वतःच्या पक्षासोबतच कार्यकर्त्यांचं सुद्धा नुकसान करते का? कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.